नमस्कार, मी अक्षय. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. 22 मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पाणी वाचवण्याचा संदेश दिला. यावेळी असरा फाउंडेशनच्या कलसेकर इंग्लिश स्कूल व मोहम्मदिया इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या जलशर्त प्रभात फेरीत भाग घेतला होता. या प्रभात फेरीत 1000 विद्यार्थ्यांचा समावेश होता. कलसेकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका फातिमा मोमीन व मोहम्मदिया शाळेच्या मुख्याध्यापिका मेजविन खान व अफरीन सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची जलशर्त प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी जल है तो कल है, सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ अशा घोषणा देत या प्रभात फेरीत भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी हातात पाट्या घेऊन त्यावर पाणी वाचवण्याचा संदेश दिला. यावेळी चौकाचौकात थांबून पाण्याचे महत्त्व व पाण्याचा काळजीपूर्वक वापर याबाबत जनजागृतीपर ध्वनिक्षेपकाद्वारे भाषणे सादर केली. सुमारे 2 तास शाळेतील विद्यार्थ्यांनी जलशर्त प्रभात फेरी काढली होती. सकाळी 7:30 वाजता निघालेली ही जलशर्त प्रभात फेरी गोविंदवाडी, मच्छी बाजार, गांधी चौक, पारनाका, दूधनाका, बंदर रोड होत परत शाळेच्या परिसरात पोहोचली. इम्तियाज खानसह इंडिया टीव्ही न्यूज, कल्याण. जल है तो कल है, पानी की बर्बादी जीवन की बर्बादी. Foundation Kalasekar English School. I am giving the message to all over India, those who living in India. A drop of water is more than a sip of gold to a thirsty man. Save water, it will save you rate. Put a stop to the drop, don't waste it, just stay strict. Water, water everywhere, try to save it if you can. Song on water. Water, water everywhere. To wash my hands and wash my hair. It is nice. Sing a song on water. Water, water everywhere. To wash my hands and wash my hair. It's nice to drink it by the pool. Slurp it, sip it, nice and cool. It's come from rain, who you know. Falls in rain and also snow. Keep it clean or you will be sick as sick can be. We are lucky here at school to have clean water to keep us cool. Think of other when you get paid and give a bite to water aid. Thank you. तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.